तर आपण पोहोचलो आहे ऑर्फनेजमध्ये, ब्लेसिंग चिल्ड्रन होम, जे डोंबिवलीलाच आहे. जाऊया आता. क्या नाम आहे तेरा? अविनाश. मम्मी बोलते आज साडी चांगली घातली आहे, बाईकवरती फोटो काढ. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. इट्स मी अंकित. गाईज आज पप्पांचा बड्डे आहे. तर पप्पांची एक छोटीशी इच्छा होती खूप. तर पप्पांची छोटी इच्छा होती की बड्डेच्या दिवशी काहीतरी अनाथ मुलांना दान करूया, डोनेट करूया काहीतरी. तर आपण आता जात आहोत एका अनाथ आश्रमामध्ये, डोंबिवलीमध्येच आहे. तर त्यांचा बड्डे आहे, तर आपण त्यानिमित्ताने थोडंसं काहीतरी त्या मुलांना डोनेट करू आणि तिकडे त्यांचा एक छोटासा बड्डे सेलिब्रेट करू. ठीक आहे. जर तुम्ही ह्या पेजवरती नवीन असाल, हा ब्लॉग पर्यंत बघत असाल, तर गाईज प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करून ठेवा. चला सुरू करूया ह्या ब्लॉगला. तर आपण पोहोचलो आहे ऑर्फनेजमध्ये, ब्लेसिंग चिल्ड्रन होम, जे डोंबिवलीलाच आहे. जाऊया आता आतमध्ये. मम्मी पप्पा ऑलरेडी गेलेत वरती. सब लोग दूध खा रहे हैं, हाथ में डाल, हाथ में डाल अंदर, कोई हाथ नहीं लगाएगा, कोई सीधा कलर. क्या नाम है तेरा? अविनाश. द्या तुम्ही द्या. ती बघा आपली टीचर बघा. तिकडे आणि हे जे सोशल वर्क करतात सर सुजील नादर, हे सोशल वर्कर आहेत आणि हे फुल टाईम आहे, सगळं करतात, हँडल करतात ब्लेसिंग चिल्ड्रन होम. आणि यांच्या अंडर 32 मुलं आहेत आतापर्यंत. तर त्यांच्याशी मी बोलता हे समजलं मला की खूप सारी मुलं अशी आहेत की त्यांना त्यांच्या आईवडील सोडून गेले तिथे आणि त्यांची परिस्थिती नसते, त्यामुळे ते लोक इथे सोडून जातात आणि हे लोक त्यांना सांभाळतात. सर्व मुलं शाळेत जातात, डोंबिवलीमध्ये वेगवेगळ्या शाळेत आहेत. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी नंबर कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. त्यांचं नाव आहे सुजील नादर. आणि तुमच्यानी जे होईल ते तुम्ही ते डोनेट करू शकता. खाणं पिण्याची वस्तू, राशन, फर्निचर झालं, ब्लँकेट, कपडे झाले, जे तुमच्यानुसार जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही ते डोनेट करू शकता. इथे मुलं स्वतःची कामं स्वतः करतात आणि या आजी आहेत, या आजी यांची काळजी घेतात. इथे त्यांचं जेवण वगैरे सगळे या आजी बघतात. बघा या किती आजी क्यूट आहेत. या आजी सर्व बघतात. थँक्यू. चलो बाय बाय.
काम झालं आपण पद्धतशीर. तुम्हाला कोणाला काही डोनेट वगैरे करायचं असेल तर डोंबिवली वेस्टलाच आहे ब्लेसिंग चिल्ड्रन होम. तुम्हाला जेवढं जमेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही इथे डोनेट करू शकता. आता आपण जाऊया घरी. चला, खूप बरं वाटलं ॲक्च्युली सगळं करून. चला जाऊया घरी. आपण आपल्याने जेवढं झालं आहे तेवढं त्यांची जी रिक्वायरमेंट होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आपण. तर तुम्हाला पण असं काय करायचं असेल तर मी ॲड्रेस ना मेन्शन करेन. तर प्लीज तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढं जमेल तेवढं नक्की काय ना काहीतरी डोनेट करा. कारण त्यांना थोडीशी गरज आहे. खूप 32 मुलं आहेत काहीतरी त्यांच्याकडे. तर प्लीज रिक्वेस्ट करतो तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जेवढं जमेल तेवढं. त्याला आजच्या दिवसाची स्टार्टिंग तर खूप चांगली झाली आहे. आता पप्पांचा बड्डे आहे तर पप्पांना काहीतरी सरप्राईज पण द्यायचं आहे छोटंसं संध्याकाळी. तर बघूया कसं काय आता होतं. अजून काही डिसाईड नाही केलं आहे पण लेट्स सी. मंदिरात जाणारं मम्मी बाबा पण आहेत. आणि आता आपण आलो चाय पियाला. तर तुम्हाला माहितीच आहे. तुम्हाला बघायचं माझ्यासोबत कोण आहे चाय पियाला आज. मम्मी चहा पाहिजे हे ना थोडी चांगली लागते कधी. बघा कोण आहे. एक नंबर. काय दिसते गुलाब बघा केशात. 2 फुलं घातली. फोटो काढतोय नीट बघ. मम्मी बोलते आज साडी चांगली घातली आहे बाईकवरती फोटो काढ. हास नीट हास. ठीक आहे इथे फोटो काढू. कशी उभी आहे बघा फुलच्या. हास नीट हस ना. दात काढ ना. एक पप्पांसाठी फोन घेतलाय. पप्पांचा बर्थडे आहे म्हणून. बघा मोबाईल घेतलाय आपण. आता पप्पांना जाऊन देऊया घरी. चला. नवीन कॅन्डल आणले ओंकारने. हे घे मम्मी लाव. तू लाव. मम्मी पण लाव लवकर. चल लवकर. चला लवकर यार जायचंय घरी. विरार अज्जू हाय. अरे भाई न्यू मेंबर आ गए. अरे किधर जा रहे हो. रुको. हा काय मजा काय. मोठा पोरगा आलाय ना म्हणून. मोठ्या माझ्या बड्डे बघा कसा कडक आहे तो. स्पॉटेड. अरे इतना छुपा मत रे. एवढं काय केलं नाही तू अजून. बरं सगळंच विसरत असत. तू गपना मला केव्हा तिकडे गपना. त्यासारखी काय पण करते. वावडून ग वावडून ग. बस देऊ का मग. पॅन्ट खराब केली. पॅन्ट खराब केली. माझा फोटो काढ व्हिडिओसाठी. झालं बाबा झालं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे टू यू. फोटो नाही काढलाय का. फोटो नाही काढला. तेच असतं बसायचं नसतं. चलो वाह एक नंबर.
जा तू जा तू दे तो माझा मोठा मुलगा. पोरं सांगत ना मला. अरे बापरे गिफ्ट भाई नवीन मोबाईल सही है एक नंबर. आता मम्मीला एक मोबाईल भेटणार पप्पांचा. अरे बडी बाई तुझे? असं नको बाबा. भेटव उद्या. उद्या भेटव ना. उद्या सांगतो भेटव. हा. एक नंबर सीधा बैठ ना. पाच मॅडम बैठो उधर. एक नंबर मम्मी पैसे खर्च केले ना पप्पांचे पैसे खर्च केलेत. चला बर्थडे सेलिब्रेट झालाय खूप चांगला गेला आजचा दिवस. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. जर तुम्ही अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर गाईज प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल, डू फॉलो माय इंस्टाग्राम अकाउंट. अँड या ब्लॉगला जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर गाईज प्लीज या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.